डीबीएन लाईव्ह ची टीम आपण पाहिला आज प्रीत पाटील आहेत, त्याचनंतर अर्पित पाटील आहेत, प्रशांत भगत आणि एक चेंजर्स आहेत आमच्या सोबत दिशान मांगेला आज न्यू मेंबर मात्र ऍड झालेत, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. चला मॅचला होती सुरुवात. आता आपण पाहिलं बॉलिंग ट्रॅक वर अगदी आपण पाहिलं विकेट टेकर गोलंदाज विशाल. डेफिनेटली आपण पाहिले तर भव्य दिव्य स्पर्धा शशांक मांगेला आपण पाहतोय यांना आज आम्हाला जॉईन झाले डीबीएनच्या माध्यमातून. NCA ची मोठी स्पर्धा, मानाची तुराची मोठी स्पर्धा म्हणून आपण पाहिला. नारंगीचे आपण पाहिलं नारंगी क्रिकेट क्लबच्या माध्यमातून आपण पाहिले तर NCC चषक झाला आणि त्याच चषकामध्ये ऑफिशियल स्कोररची भूमिका त्याने पूर्ण केली आणि आज आपण पाहिलं तर जे लाईव्ह स्कोररच्या भूमिकेत आपण पाहिलं जे आपल्याला जॉईन झालेत. जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. विशाल विशाल कांबडी अगदी आपण पाहू शकतोय. स्ट्राईक एंडकडे चर्चा करूया आपण तर मनीष तारवी छोटा पॅकेट बडा धमाका. अगदी कमी वयामध्ये आपल्या टॅलेंट त्याने दर्शवलं गेलं क्रिकेटच्या पटलावर. हो हो स्वाग केलाय लाजवाब फटका हो परंतु तितका सुंदर झेल. अगदी आपण पाहू शकतोय मनीषचा फटका अगदी नेत्रदीप होता. डोळ्यामध्ये पाहिल्यानंतर चमक काय वेगळीच होते परंतु त्या फटक्यामध्ये तितका दम नव्हता, तितका असायला अभाव होता. फटका फसला, विकेट मिळाली आहे आणि अगदी आपण पाहिलं तर हताश निराश मनाने मनीषला परतावं लागेल. डगआउटला पहिला मोठा धक्का. मनीष तारवी बॅक टू द डगआउट गॉन. पहिला विकेट डाऊन झाला. अगदी आपण पाहिलं तर अगदी झटपट अगदी आपण पाहिला तर बाळा नक्कीच त्यांचा देखील शुभागमन. कोलांडे गावचे जावई आहेत त्यांचं देखील स्वागत करतोय. म्हणजे आमच्यापर्यंत उल्लेख केला नक्कीच आपण पाहिलं पण परंतु बाळा चांगले क्रिकेटपटू राहिलेत. सातत्याने चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलं देखील आहे. भावेश मैदानाच्या आतमध्ये अपील मात्र करण्याचा प्रयत्न होता. बघा ज्याप्रमाणे विशालला जी विकेट मिळाली आहे हा इकॉनॉमिकल आणि विकेट टेकर गोलंदाज का बनतोय तर त्याच्याकडे असलेली त्याची क्षमता. ओहो क्या बात आहे. स्टायलिश बॉय आपण पाहिले तर एकच भाई अज्जू भाई अजय नक्कीच वेलकम स्वागत. उलटाच होता अगदी दिशा दिले चेंडूला मिड विकेटला. किरण माळी चेंडूला फेड करतात. अगदी आपण पाहिलं कमी वेळेमध्ये आपण पाहिलं चेंडूला फेड केलाय. धोका मात्र आपण पाहिलाय. यावेळेला हर्षल मात्र नाराज झाले. ऍक्शन झालं रिॲक्शन झालं. आता आपण पाहिलं तर पिक्चर काय आहे पिक्चर देखील क्लिअर होईल. दूध का दूध पाणी का पाणी. जाऊया आता टीव्ही अंपायर कडे. डिसिजन आहे आउट. हर्षल नाराज झालेत कारण की धावेसाठी प्रयत्न केला होता. भावेश आणि सकारात्मक नक्कीच कॉल द्यायला हवा होता कारण की जवळजवळ हर्षलची जर विकेट ठेवायची होती तर मग एखादी विकेट सॅक्रिफाईस करावी लागली असती भावेशला नक्कीच परंतु तसं काही झालं नाहीये. वेळेच्या अगदी आपण पाहिलं तर कॉलिंग दुरुस्ती झाले नाहीये. पश्चातापाच्या शिवाय आता पर्याय नाहीये. हर्षलला परतावं लागेल. हताश नाराज निराश मनाने मात्र डगआउटला मोठा धक्का लागतोय बाबा स्पोर्ट्स टीमला. हर्षल तारवी बॅक टू दी डगआउट. संजय भोईर न्यू मॅन इन मात्र मैदानाच्या आतमध्ये इन होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी आपण पाहिलं तर झटपट मात्र विकेट डाऊन झालेत कारण की 2 ओव्हरचा गेम आपण पाहिला तर 2 ओव्हरमध्ये 20+ धावा परंतु येणं गरजेचे बाब आहे. परंतु आपण पाहिलं तसं काही होताना पाहायला मिळेल का. संजय इन झालेत मैदानाच्या आतमध्ये. थोडा लवकर खेळला. बॅटचा फेस बंद केला. अगदी लवकर
अगदी आपण पाहिलं तर मग विशालच्या गोलंदाजीच्या समोर बॅटिंग तुम्हाला चांगली करायची असेल तर चेंडूची लाईन आणि लेंथ पिक करावे लागेल. जर तुम्ही नक्कीच मनासारखे शॉट खेळत असाल तर त्या गोलंदाजच्या लाईन आणि रेषेमध्ये येऊन चांगले शॉट सिलेक्शन करा, फायदा तुम्हाला मिळेल. परंतु लांबून खेळला तर दुसरा पर्याय नाही आहे. फुलटॉस मध्ये कन्वर्ट केला आहे. अगदी आपण पाहिलं ज्याप्रमाणे चेंडूला कन्वर्ट केला होता कौ कॉर्नर क्षेत्रामध्ये दुसऱ्या धावासाठी पलटले तर 2 धावा देखील पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. 2च्या व्यतिरिक्त आपल्याला काय मिळेल का तर चित्र दिसून आलं नाही. षटक समाप्त झालं. पहिलं एक सक्सेसफुल षटक आपण पाहिलं, यशस्वी षटक मिस्टर विशाल या गोलंदाजाचा आपल्याला पाहायला मिळालाय. आणि या षटकाच्या समाप्तीनंतर फलकावर आपण पाहिलं तर ज्या धावा आपल्याला पाहायला मिळतात 2 अनमोल गड्यांच्या मोबदल्यात आपण पाहिलं 4 धावा. जे 2 अनमोल आपण पाहिले विकेट कोणाचे गमावले तर मनीष तारवी आणि हर्षल तारवी. 4 धावा पाहिल्या तर भरपूर कमी आहेत, परंतु दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी 10+ जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. सिंगल डबलला मात्र नक्कीच फोकस करावा लागेल. जे क्रिकेटची लाईफ लाईन क्रिकेटची बेसिक मात्र ती जोडावी लागेल. या गोष्टी जर तुम्ही जोडल्या तर कदाचित या मॅच मध्ये तुम्ही कमबॅक करू शकताय. परंतु तितकं इझी जाईल का, कारण की आता गोलंदाजी मार्कवर येणारा गोलंदाज असेल दुसऱ्या क्रमांकाचा दुसऱ्या स्पॅल मध्ये येतोय मिस्टर आपण पाहिला तर मॅजिशियन ज्याला म्हणू शकतोय, कारण की सूरज माळी अगदी आपण पाहिलं तर का मॅजिशियन म्हणलाय का मॅजिकल म्हणलाय त्याचं कारण देखील आहे, त्याचं उदाहरण देखील आहे. आणि नक्कीच ते देखील देईन मी, कारण की हा गोलंदाज अगदी कमालीचा आहे. मॅजिशियन गोलंदाजी करू शकतोय आणि अगदी आपण पाहिलं तर मग जादू आपल्या गोलंदाजी तो दर्शवू शकतोय. अगदीच मन बनवलं गेलं तर ऑप्शनच्या बाहेर स्लॉक सेट करण्याचा प्रयत्न केला होता, फुलटॉस मध्ये कन्वर्ट केला. अगदी आपण पाहिलं किरण माली पुढे आले होते, परंतु 22ची तकनीक कामाला आली. क्रिकेटचं बेसिक आहे सिंगल आणि डबल. आपण पाहिलं त्या धावा जोडण्याच्या प्रयत्नामध्ये आपण पाहतो जसं म्हटलं जातोय ना की कडी से कडी जोड़ते तो जंजीर बन जाती है और मेहनत में मेहनत करो तो तकदीर बन जाती है. डेफिनेटली संघाची तकदीर बनवायची आहे तर आता सिंगल डबलला जोडावं लागेल आणि ते चित्र डोळ्याच्या समोर येत असताना सूरज माल आपण पाहिलं पहिल्या चेंडूवर 2 धावा खर्च केल्यात पाहायला मिळतोय. आता 2 खेळाडूंमध्ये झालेली चर्चा मात्र आपण पाहतोय पुढचा चेंडू फेस करताना पाहायला मिळते मिस्टर भावेश. आधीच मन बनवला गेला होता रचनात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न, विकेट किपर कमी पडले, फाईन लेगला चेंडू गेलाय. अगदी चेंडूला जोपर्यंत उचलला जाईल तत्पूर्वी आपण पाहिलं तर धावा मात्र 2 पुन्हा मिळतील. कशाही का होईना परंतु धावा येणं गरजेची बाब आहे बाबा स्पोर्ट्स टीम साठी. आणि त्या धावांचा मात्र आपण पाहिला तर प्रयत्न यशस्वी देखील होताना पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर लढण्याची धमक मनामध्ये जिद्द मनगटामध्ये ताकद असेल तर अशक्य अशी गोष्ट कोणतीच नाहीये क्रिकेटच्या पटलावर. आणि ते अशक्य असं शक्य कार्य करून दाखवण्याच्या अनुषंगाने मात्र हे लढत असताना 2 बॅटर आपल्याला जर पाहायला मिळत आहेत. सूरज माळी यांचा तिसरा चेंडू पण पाहतोय सामना करेल मिस्टर भावेश. फुलटॉस पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली जाते. फायटर पाहताय पुढे येताना पाहायला मिळतात किरण माळी चेंडूला देऊ चालला गेलाय. तत्पूर्वी धावा घेण्याचा प्रयत्न होता दुसरा, आता पाहिलं क्लोज कॉल ठरतोय पुन्हा एकदा. तिसऱ्या अंपायरने मात्र आपण पाहिलं थर्ड अंपायरला मात्र केला इशारा. पाहावं लागेल थर्ड अंपायरच्या बाजूने जाऊया म्हणजेच काय तर ऑन स्क्रीन टीव्हीवर पाहूया आणि तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून डिसिजन मैदानाच्या आतमध्ये पुरवूया. अगदी आपण पाहिलं तर क्लोज कॉल मध्ये चित्र हे क्लिअर झालेलं आहे आणि फलंदाज आहे नॉट आउट. नॉट आउट असेल कारण ती क्रीज मध्ये इन झाला होता बॅटर. अगदी आपण पाहिलं 2 धावा मिळाल्या. अगदी आपण पाहिलं की श्वास अडकला देखील होता भावेशचा, परंतु 2 धावा मिळाल्या. टीमच्या टोटल मध्ये झालेली वाढ आपल्याला पाहायला मिळते 10. येणाऱ्या 3 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर अशाच प्रकारच्या आणखीन काही धावा आल्या तर चांगला फायदा होऊ शकतोय. हो 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 क्या बात आहे. नजाकत ऑप्शनच्या बाहेर आपण पाहिला हा चेंडू होता. संधी मिळाली, संधीचं सोड साधत असताना आपण पाहिला गॅप मोठा होता आपण पाहिला आणि तो गॅप शोधला. फटका आला चांगला, मिळाला 4 धावा. मूल्यवान अनमोल रत्नासारख्या असलेल्या 4 धावा. संघाचा होतोय फायदा. टीमचे टोटल पोहोचले 14च्या घरामध्ये.
बाबा स्पोर्ट्स टीमला आता मात्र आपण पाहिलं या धावा संजीवनी देणाऱ्या राहिल्यात, कारण की या धावांच्या सहाय्याने आता मात्र लढाई मोठी होताना पाहायला देखील मिळणार आहे. कारण की ज्या अनुषंगाने आपण पाहिलं की गोलंदाजी युनिट आपण पाहिलं तर 2 ओव्हर मध्ये चांगले गोलंदाज आहेत बाबा स्पोर्ट्स टीम कडे. राहिलेले चेंडू शिल्लक आपण पाहिले तर आहेत 2. 14 धावा. सरळ खेळला जातोय, प्रवीण पुढे आलेत. आत्ता पाहिला आपण तर झेल पकडला जातोय. आक्रमक शॉट तिथे घ्यायचा होता, परंतु थोडंसं आपण पाहू शकतोय जे नियंत्रण मात्र चुकलं, कारण की गॅप मध्ये खेळला असता तर चांगला फटका पाहायला मिळाला असता, परंतु कॅच प्रवीणचा तितकाच सुंदर पाहायला मिळाला. विकेट डाऊन होईल महत्वपूर्ण आपण पाहिलं. तिसरा, परंतु भावेशचं कौतुक करावं लागेल, कारण की टीम फसली होते 4 या धावसंख्येवर. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर त्याचा एक खेळ दमदार राहिला. संघाला एक सन्मानजनक टोटल आतापर्यंत त्याने पोहोचवलं जरूर आहे, परंतु एक चेंडूचा खेळ आणखीन शिल्लक आहे या इनिंग मध्ये. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे 2 संघांच्या दरम्यान. जे 2 संघ आपल्याला खेळत असताना पाहायला मिळतील, जम्बे स्पोर्ट्स डोंगरीपाडा विरुद्ध गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा ए टीम. 2 टीमचे कॅप्टन असतील. विनंती करतो की टॉस करण्यासाठी आपण त्वरित रवाना व्हा आमच्या समालोचन कक्षाच्या समोर. ही तुम्हाला पहिली नम्र विनंती आम्ही जरूर करतोय. जे बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालेत मिस्टर देवेश माळी. देवेश माळी मात्र फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये डॉट आलाय. कुठं पाहिलं पण तर 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. टीमची टोटल आपण पाहिली तर 14 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळतात. 22चा खेळ छान राहिलाय आणि त्यामुळेच आपण पाहिलं की संघाला सन्मानजनक टोटल मिळाला. 12 मध्ये 15 धावा अगदी आपण पाहिलं. ह्या धावा तितक्या जास्तही नाहीत आणि तितक्या कमीही नाहीये. हा टोटल मधोमधला आहे, पण तो कशा प्रकारे चेस केला जाईल, कशा प्रकारचं मात्र क्रिकेट ह्या मॅच मध्ये देखील प्रेक्षकांना पाहायला मिळेल, तुम्हाला पाहायला मिळेल, आम्हाला पाहायला मिळेल आणि सर्वांना पाहायला मिळेल. तत्पूर्वी आपण घेणार आहोत ब्रेक मध्ये जाता तर पुन्हा एकदा मी कॉल देतोय नक्कीच जम्बे स्पोर्ट्स डोंगरीपाडा टीमला आणि गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा ए टीमला. चला टॉस करण्यासाठी आपण त्वरित समुद्र कक्षाच्या समोर या. चला मॅचला होते सुरुवात. लक्ष आहे ते म्हणजेच 15 धावांचं एक छोटं टार्गेट आहे. मनीष तारवीचा हा पहिला बॉल तेज तरार होता. एक
सिंगल धाव मात्र या ठिकाणी कंप्लीट केली गेली आहे. फर्स्ट इनिंग मध्ये जो खेळ झाला त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर मग जी बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली विशाल अँड सूरज त्यांच्याकरता इशिका स्पोर्ट्सच्या माध्यमातून पारितोषिक जाहीर झाले. ओहो, यावेळेस आपण पाहिलं तर पुन्हा एकदा हा चेंडू ब्लॉकाल मध्ये हाताळला गेलाय. एक सिंगल धाव मात्र या ठिकाणी पूर्ण होते आणि सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर मग पुढे सरकली आहे 2 या आकड्यावरती. अशा प्रकारची जर गोलंदाजी शेवटपर्यंत राहिली तर मग मॅच अगदी शेवटच्या बॉल पर्यंत जाईल यात काही शंका नाहीये. यावेळेस आपण पाहिलं तर मग पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. एकदा वेगाने पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय आणि दुसरी धाव देखील पूर्ण होताना आपण या ठिकाणी पाहतोय. दोन धावा मात्र कंप्लीट होत आहेत. लक्ष आहे 15 धावांचं आणि 15 धावा बनवत असताना मात्र सध्या तरी शांत आणि सावधगिरीने खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अविनाश गिराणे मॅन ऑफ द सिरीजची एक सायकल देखील त्यांच्या नावावरती पाहायला मिळते. यावेळेस आपण पाहिलं तर मग चेंडू निघून गेलाय थर्ड मॅन बॉर्डर लाईनच्या बाहेर, सीमा रेषेपार आला हा चौकार. जर नाबाद ही मॅच जर फिनिश केली म्हणजे जिंकली तर दोघांना सागरजी माले यांच्याकडनं 180 रुपयाचं पारितोषिक मात्र दिलं जाईल. काहीतरी मग 180चा आकडा निश्चितच असणार आहे. हो हो हो, तेज तरार बॉल, परंतु यावेळेस मात्र चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी झालेत संतोष तारवी. भन्नाट वेग आहे परंतु वेग योग्य दिशेनं मात्र चालवावा लागेल. धावफलक जाऊन पोचला आहे ते म्हणजेच 10 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. ओहो, यावेळेस आपण पाहिलं तर मग पुन्हा एकदा तेज तरार बॉल हा टाकला होता. एक सिंगल धाव मात्र ठिकाणी पूर्ण केली आहे. सिंगलच्या मदतीनं टीमचं टोटल आपण पाहिलं तर मग पुढे सरकले 11 या आकड्यावरती. चेंडू फेकून झालेत पहिल्या षटकातील 5. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. यावेळेस पुन्हा एकदा पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. स्टेप आउट होऊन खेळणं निश्चितच आपण पाहिलं तर मग असा जो एकमेव खेळाडू आहे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये अविनाश गिराणे, तो जास्त प्रमाणे स्टेप आउट होऊन मात्र खेळ करत असतो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग मध्ये. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग टॉस आहे तो संपन्न केला जाईल. पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल जय अंबे स्पोर्ट डोंगरीपाडा आणि त्यांच्या समवेत जय अंबे स्पोर्ट डोंगरीपाडा आणि गावदेव स्पोर्ट भेंडीपाडा ए अशी लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. अज्जू दादा यांच्या माध्यमातून टॉस मात्र केला गेला आणि डोंगरीपाडा टीमनं टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. भावेशच्या षटकातील पुढचा बॉल. हलक्या हाताने मात्र चेंडूला दिशा दिली आहे. चेंडू चाललाय फाईन लेगला सीमा रेषेच्या पलीकडं आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग मॅच आहे ते फिनिश झालाय. मॅच जिंकलाय तो म्हणजेच जय मल्हार स्पोर्ट कोल्हांडे टीमनं. आणि चला, दोन्ही जे बॅटर आहेत त्यांना मात्र 180 रुपयाचं पारितोषिक मात्र दिलं जाईल.
मला वाटतं जे 20-20 रुपये राहिले गेलेत त्यांचे काहीतरी 180 म्हणजेच विजय काय माहिती आहे का त्याचं पण एक गुपित आहे, त्यांना माहिती आहे 180चं गुपित काय आहे. अविनाशला देखील माहिती आहे आणि प्रवीणला देखील माहिती आहे की 180 मध्ये आपल्याला काय मिळेल. ते गुपित होतं. हा आता प्रवीण सुद्धा इशारा दिलाय. मग ते